हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम टू विवन मार्ट स्टोअर. विवन मार्ट या कन्सेप्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे. पण विवन मार्ट कन्सेप्ट आहे तरी काय, किंवा यामध्ये जॉईनिंग प्रोसेस काय आहे, जॉईनिंग केल्यानंतर आपल्याला रिटर्न काय मिळतं, या सगळ्यांची थोडीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर आपली कंपनी जॉईनिंग करण्यापूर्वी किंवा सुरू होण्यापूर्वीचे जे डॉक्युमेंट्स आपल्याला हवे असतात ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे येते तुम्ही पाहू शकता. सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहे. गव्हर्नर अप्रोच आपल्याकडे या कंपनीकडे आहे. आणि जसं मार्केटमध्ये अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि मेशो या ऑनलाईन मार्केटिंगमध्ये कंपन्या काम करत आहेत, त्यातलाच एक भाग म्हणलं तरी काही हरकत नाही. यापेक्षा बेस्ट विवन मार्टची एक कन्सेप्ट आपल्याकडे आता नवीनच जॉईनिंग झाली आहे, नवीनच ही कंपनी स्टार्ट झाली आहे. पण या सगळ्यांपेक्षा बेस्ट का आणि कसे आहे हे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये नक्कीच कळेल. तर मिशो, फ्लिपकार्ट, मिंत्रा या कंपन्या ज्यावेळेस ऑनलाईन मार्केटिंगमध्ये आल्या होत्या तेव्हा कोणालाही काही कल्पना होती की नक्की या कंपन्या पुढे भविष्यामध्ये चालतील किंवा यांची डेव्हलप होईल. पण आता तुम्ही बघताय तर या कंपन्या आता मार्केटमध्ये खूप बेस्ट प्रकारे काम करत आहेत आणि या सगळ्यांमध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. कारण आपण या कंपनीला सपोर्ट केल्यामुळे या कंपन्या आता या मार्केटमध्ये उभ्या आहेत. आपली ही कंपनी विवन मार्ट ही 22 ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झाली. अगदी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी ते या कंपनीने गाठलाय. पण इतकी बेस्ट अचिव्हमेंट या कंपनीने केली आहे, तर ही कशी आपण पुढे बघू शकतो. कारण या कंपनी सोबत 30 ते 40 कंपन्या आपल्या या कंपनी सोबत जॉईनिंग आहेत. आणि कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट तुम्हाला घ्यायची गरज असेल त्यावेळेस तुम्ही इथून घेऊ शकाल. फक्त डिफरन्स एवढा आहे आपल्याकडे की मेशो, फ्लिपकार्ट, मिंत्रामध्ये जर तुम्ही एखादं प्रोडक्ट 500 ते 600 रुपयाला तुम्हाला मिळत असेल, तर तेच प्रोडक्ट आपल्याला -100 रुपयाने मिळतं. म्हणजे हा आपल्याला झालेला सरासरी 100 रुपयाचा फायदा होतो. जॉईनिंग प्रोसेस नंतरही ज्या काही रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळतात किंवा जो काही रिटर्न कॅशबॅक आपल्याला मिळतो, तर यातून असंच लक्षात येतं की आपल्या इथे जॉईनिंग नंतर काही लॉस झालेला नसतो. प्लस जर आपण इथून प्रामाणिकपणे वर्किंग केलं तर बेस्ट प्रकारे इन्कम आपण इथून घेऊ शकतो. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू शकतो. प्रत्येक माणूस हा काही ना काही कन्सेप्ट किंवा काही ना काही प्लॅनिंग डोक्यात ठेवून वर्किंग करत असतो. खूप साऱ्या लोकांना खूप सारा पैसा कमवायचा असतो. स्वप्नातलं घर, गाडी किंवा मस्त फॅमिली वेळ देण्यासाठी, गुड हेल्थ सांभाळण्यासाठी किंवा रिस्पेक्ट देण्यासाठी काही लोक झटत असतात, काम करत असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पूर्ण होऊ शकतात. पण त्या कशा हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू शकतो. कारण खूप सारी लोक असतात, ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसा हा कमवत असतात. तर एम्प्लॉय किंवा सेल्फ एम्प्लॉय, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टमेंट अशा वेगवेगळ्या मार्ग चूज करून प्रत्येक जण हा आपली लाईफ बेस्ट प्रकारे करण्यासाठी हा झटत असतो. पण सगळ्यात जास्त इन्कम हा बिझनेस आणि इन्व्हेस्टर यांच्याचकडे असतो. मी तर म्हणेन सगळ्यात श्रीमंत लोक ही फक्त बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टमेंट यांच्यामधीलच आहे. जवळजवळ सगळा काही 90% हा जो इन्कम आहे तो हा बी आणि आय म्हणजे बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर या लोकांकडे असतो. आणि ES म्हणजे एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय या सर्वसाधारण लोकांकडे फक्त 10% पैसा हा आलेला असतो. कारण त्यांची ही स्किल वापरून त्यांनी इन्कम केलेला असतो किंवा स्वतःच एक सेल्फ एम्प्लॉय म्हणजे एक शॉपी वगैरे ओपन करून त्यांनी हा इन्कम जनरेट केलेला असतो. पण बिझनेस ओनर ही आपली क्वालिटी किंवा आपली स्किल वापरून किंवा टीम वर्कने काम करून हा खूप सारा पैसा एकत्र करत असतो. आणि इन्व्हेस्टर हा स्वतःकडील पैसा इन्व्हेस्ट करून डबल पैसा करत असतो. त्यामुळे जी स्किल तुम्हाला बेस्ट वाटेल ती तुम्ही करू शकता. सगळ्यात बेस्ट हा बिझनेस आज पुढे आहे, कारण टीम वर्क हा आपल्याकडे बेस्ट मानला जातोय. आणि खूप साऱ्या लोकांनी टीम वर्क काम करून खूप सारा पैसा इथे कमवलेला आहे. याला आपण नेटवर्क मार्केटिंग असंही म्हणतो. तर टाइप्स फॉर इन्कम, आपल्या ह्या कंपनीमध्ये जॉईनिंग झाल्यानंतर आपल्याला इन्कम कशा प्रकारचे मिळतात, बेसिकली थोडंसं आपण इथे फोकस करणार आहोत. तर समजा तुम्ही या कंपनीमध्ये जॉईनिंग केलं आहे, तर तुम्हाला कंपनी लगेच रिचार्ज करण्याचं पेज ओपन करून देते. तिथे जरी तुम्ही आजच्या आज रिचार्ज केलं तरी तुम्ही 10-12% रिटर्न कॅशबॅक हा तुमच्या अकाउंटला आलेला असतो. म्हणजे 2 ते 6% तुम्हाला इन्कम हा कॅशबॅक प्रमाणे रिटर्न मिळालेला असतो. या प्रकारे तुम्ही इथे
बिझनेसही करू शकता. खूप साऱ्या लोकांचे इथून जरी मोबाईल रिचार्ज केले तरी तुम्हाला हा इन्कम एवढा तुमच्या आयडी वरती मिळणार असतो. यानंतर अनलिमिटेड रेफर इन्कम ही तुम्ही इथून मिळवू शकता. ज्या प्रकारे तुम्ही रेफर करताय त्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक पर्सन रेफर इन्कम हा ₹100 मिळालेला असतो. याप्रमाणे तुम्ही बेस्ट प्रकारे टीम बिल्ड करण्यामध्ये जर माहिर असाल तर तुम्ही इथून बेस्ट प्रकारे इन्कम हा घेतलेला असतो. यानंतर इथे रॉयल्टी आपल्याला कंपनीकडून मिळाली असेल तर रॉयल्टी हा एक असा फोकस आहे की जिथे जास्त लोकांना रॉयल्टी कोणत्याही कंपनीमध्ये दिली जात नाही, पण ही रॉयल्टी कंपनीने सहज आपल्या ओनर लोकांना दिलेली आहे. सो ऑनलाईन रिपर्चेस इन्कम ही इथे या कंपनीने ठेवला आहे, पण तुम्हाला इथे रिपर्चेस करा किंवा तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट परचेस करा असा इथे फोकस किंवा फोर्स केलेला नसतो. तर यानंतर मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला इन्कम किती आणि कशा प्रकारचे येतात. इथे आपण जरा फोकस केलाय. त्यानंतर तुम्ही इथे वर्किंग जसं कराल तिथे तुम्हाला रेवार्ड आणि एवार्ड ही कंपनीने दिला असतो, म्हणजे एक्स्ट्रा बोनस इथे कंपनीने दिलेला आहे. तुम्ही वर्किंग करताय तर तुम्हाला इथे डेली इन्कम कंपनी दिलेला आहे. हा एक बेस्ट आणि फोकस करण्यासारखा पॉइंट आहे, कारण डेली इन्कम देणारी ही मला वाटते नंबर वन आपली इंडियन कंपनी आहे, जिथे डेली पेमेंट घेतलं जातं, प्लस तुम्हाला एक्स्ट्रा बोनसही दिलेला जातो, प्लस तुम्हाला फॅमिली हेल्पिंग अमाऊंट सुद्धा दिलेली जाते आणि रॉयल्टी दिलेली जाते. तर सो एकही पॉइंट असा नाही की जिथे तुम्हाला बेस वाटणार नाही किंवा तुम्हाला डाऊट येईल असा एकही पॉइंट आपल्या या कंपनीमध्ये नाही. सो इथे आपली फर्स्ट लेवल ही सिल्वर लेवल होत असते. सिल्वर लेवल होईपर्यंत तुम्ही डेली इन्कम घेतलेला असतो, बट तुम्हाला कंपनीने एक फर्स्ट लेवल अचीव झाल्यामुळे ₹100 एक गिफ्ट किंवा ₹100 कॅश तुम्हाला कंपनीने इथे दिलेली असते. बट यानंतरच्या ज्या लेवल अप आहेत तिथे खरंच खूप बेस्ट आणि मस्त आहेत. तर पुढची लेवल मी तुम्हाला गोल्ड लेवल सांगते. तिथे तुम्हाला 3 दिवस आणि 2 रात्री टूर ठेवलेली असते. तुम्ही ऑल इंडियामध्ये जोही पॉइंट तुम्हाला ठेवलेला असतो तिथे तुम्ही फ्रीमध्ये जाऊन येऊ शकाल आणि तो जो काही खर्च असेल ती कंपनी आपल्याकडे करत असेल. त्यानंतर प्लॅटिनम हा आपल्याकडे असा एक लेव्हल अप आहे जिथे तुम्ही ₹25,000 कंपनीने एक्स्ट्रा बोनस डायरेक्ट तुम्हाला दिलेला असतो. तो तुम्ही कोणत्याही कारणासाठी यूज केला तर काही प्रॉब्लेम नाही, पण आपण इथे टू व्हीलर बाईक परचेस करण्यासाठी हा पॉइंट ठेवला आहे. तर सो तुमच्याकडे आपण बघतोय एम्ब्रॉयड आपली लेवल आहे या आणि या लेवल वरती कंपनीने आपल्याला 2 लाखाचा एक्स्ट्रा बोनस इथे कंपनीने कार परचेस करण्यासाठी ठेवला आहे. सो यातून तुम्ही तुमचे ड्रीम्स पूर्ण करू शकता. जर तुमच्याकडे ऑलरेडी कार असेल तर तो एक्स्ट्रा बोनस तुम्ही स्वतःसाठी कुठेही यूज करू शकता. नेक्स्ट लेवल आपल्याला रुबी आहे आणि रुबीमध्ये आपल्याला 20 लाखाचा एक्स्ट्रा इन्कम कंपनी इथे ठेवला आहे. सो अशी कोणतीही कंपनी नाही की एवढे लेवल अप आणि एवढे बेस्ट एक्स्ट्रा बोनस कंपनीने आपल्याला दिले आले आहेत. सो तुम्ही इथे बघू शकता आणि खूप साऱ्या लोकांनी इथपर्यंत जाण्यासाठीची ही धडपडी आपल्या कंपनीमध्ये सुरू आहे, कारण न्यू जॉईनिंग न्यू कन्सेप्ट आहे आपली ही कंपनी. फक्त 2 वर्षामध्ये एवढी सारी ग्रोथ करते आणि 70 लाखापेक्षा जास्त इन्कम आपल्या कंपनीमधून खूप लोकांनी इथे घेतला आहे. तर तुम्ही डेलीची मीटिंग जर जॉईनिंग कराल तर तुम्ही तिथे लाईव्ह बघाल की खरंच कोणत्या लोकांनी कोणत्या लीडरांनी इथून 70 लाखापर्यंत इन्कम घेतलाय आणि तो कसा घेतलाय. सो नेक्स्ट लेवल आपली डायमंड लेवल आहे आणि डायमंड लेवलला आपल्याला 1 करोडचा एवॉर्ड कंपनीने ठेवला आहे. 1 करोड कधी स्वप्नातही आपण बघितले नसते आणि 1 करोड ही अशी एक आपली एवढी आपल्या आयुष्यातली अमाउंट असेल की आपण कोणतीही स्वप्न इझिली इथून कमवू शकू. फक्त इथे कष्ट, श्रम, मेहनत आपल्यासाठी उपयोगी येणारे असते आणि जो कोणी इथे प्रामाणिक कष्ट करेल त्यांच्यासाठी हा इझिली लेवल अप पटापट होत जातात. टीम वर्कने काम करायचे आपल्याला, स्वतः एकट्याला इथे काम करायचं नसतं, ज्यामुळे आपण स्वतः या लेवल अप घेत असू तर आपल्या अंडरमध्ये जी टीम काम करते त्यांना सुद्धा खूप सारा लेवल अप मिळत असतात. खूप सारा एक्स्ट्रा बोनस कंपनी तिथे त्यांनाही देत असते. सो आपल्याकडे लास्ट लेवल आपली डबल डायमंडची आहे आणि डबल डायमंड वरती कंपनीने 2 करोड रुपयांचा अवॉर्ड कंपनी इथे आपल्याला एक्स्ट्रा बोनसच्या पण ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही डेली वर्किंग करताय, डेली इन्कम तुम्ही घेतलेलं असतं, प्लस तुम्हाला डबल डायमंड साठी 2 करोड रुपये कंपनीने तुमची लेवल ज्या क्षणी होते त्या क्षणी कंपनी तुम्हाला 2 करोडचा अवॉर्ड देत असते. यातून तुम्ही इझिली हेलिकॉप्टर ही विकत घेऊ शकताय.
असं इथे आपण म्हणतोय आणि खरंच ते इम्पॉर्टंट आहे आणि शक्य सुद्धा आहे. सो आपण नेक्स्ट लेवल इथे बघतोय. हे सगळे आपण लेवल अप केल्यानंतरचा एक्स्ट्रा बोनस आहे, प्लस आपल्याला डेली इन्कम आहे. पण जर वर्किंग करता करताच आपल्यासोबत काही दुर्घटना झाली आणि आपण जर एक्सपायर झालो, तर या नंतरची जी पुढची प्लॅनिंग आहे किंवा आपल्या फॅमिली सपोर्टचं पुढे काय किंवा आपण जे वर्किंग केले तर त्याचे काय, सो तर त्याचाही विचार कंपनीने ते केलाय. सपोर्ट फॉर फॅमिली. ज्या लेवलवरती तुम्ही काम करताय, ज्या लेवल पर्यंत तुम्ही पोहोचलाय त्या लेवल पर्यंतचा एक्स्ट्रा बोनस तुम्ही घेतलाय, प्लस तुम्ही डेली इन्कम घेतलंय. परंतु तिथे एका ठराविक अमाउंट अशी आहे की ती तुमच्या फॅमिलीला दिली जाते. सो सिल्वर लेवल पर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर तुम्हाला 10,000चा अवॉर्ड कंपनी हेल्पिंग अमाउंट म्हणून तुमच्या फॅमिलीला देत असते. गोल्ड लेवल पर्यंत तुम्ही काम करत असाल तर 21,000चा अवॉर्ड तिथे कंपनी हेल्पिंग अमाउंट म्हणून तुमच्या फॅमिलीला दिलेला आहे. प्लॅटिनम असाल तर 51,000 रुपये कंपनी तुम्हाला फॅमिलीसाठी देते. एम्ब्रॉयड असाल तर 71,000 रुपये कंपनी तुम्हाला फॅमिलीला देत असते. रुबी असाल तर 1,10,000 रुपये कंपनी तुमच्या फॅमिलीला देत असते. प्लॅटिनम असाल तर 1,51,000 रुपये कंपनी तुमच्या फॅमिलीला देत असते आणि डबल डायमंड तुम्ही असाल तर 2,01,000 रुपये कंपनी तुमच्या फॅमिलीलाही देत असते. सो असं कोणताही ते पॉइंट नाही की मला तो आवडला नाही आणि मी ते जॉईनिंग करू शकणार नाही. सो सगळे पॉइंट युनिक आहे. तुम्ही कुठेही आतापर्यंत ते पॉइंट पाहिलेले नसतील. एवढे बेस्ट क्वालिटीचे सगळे पॉइंट आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो इथे अशी लोक आहेत की ज्यांना खरंच हा अवॉर्ड दिलेला आहे. सो एक्सपायर नंतर ज्या लेवलवरती काम करत होते त्या लेवलवरती जेवढी अमाऊंट कंपनी ठेवली आहे तेवढी अमाऊंट हेल्पिंग फंड म्हणून फॅमिलीला इथे देण्यात आली. हे तुम्ही स्लाइड मध्ये बघू शकताय. 10,000चा कॅश कंपनी फॅमिलीला दिलेला आहे. सो इथेही या पर्सनला 10,000 रुपये कंपनीने फॅमिलीला दिलेला आहे आणि इथेही 10,000 सिल्वर लेवलवरती काम करता करता एक्सपायर झाल्यानंतर फॅमिलीला 10,000 रुपयाचा अवॉर्ड इथे कंपनीने दिलेला आहे. सो जॉईनिंग प्रोसेस आपण इथे बघू शकतो. एवढं सगळं आपल्याला मिळतंय तर आपली इथे जॉईनिंग प्रोसेस काय असेल तर सगळ्यांना उत्सुकता असेल की नक्की आपण किती अमाऊंट इथे गुंतवावी लागते आणि आपल्याला ओनरशिप घेण्यासाठी नक्की जॉईनिंग प्रोसेस काय आहे. सो बेसिकली आपण इथे थोडक्यात सांगतोय की आपले हे प्लॅनिंग आहेत. या प्लॅनिंग वरील कोणत्याही प्लॅनिंग वर तुम्ही जॉईनिंग कराल तर इथून जे रिटर्न मिळते ते तुम्हाला लगेच फ्री मध्ये कोणतेही प्रोडक्ट असेल ते फ्रीमध्ये ते रिटर्न मिळते. प्लस तुम्हाला कॅशबॅक इथे मिळत असतो. सो तुम्ही 899 ने इथे जॉईनिंग कराल तर वन पॅकेज तुम्हाला सॅनिटरी पॅड फ्रीमध्ये मिळते. प्लस तुम्हाला 1,000चा कॅशबॅक इथे मिळत असतो नॉन ब्रँडचा. तर त्यानंतर 997 रुपयाचा इथे तुम्ही जॉईनिंग कराल तर यावर वन चेन पर्स आणि 1,000चा कॅशबॅक तुम्हाला इथे मिळत असतो नॉन ब्रँडचा. त्यानंतर तुम्ही 998 रुपयांनी इथे जॉईनिंग कराल तर तुम्हाला एक टी शर्ट फ्रीमध्ये कंपनी देते आणि तुम्हाला 1,000चा कॅशबॅक नॉन ब्रँड कंपनी तुम्हाला देते. तर तुम्ही नंतर 999 इथे जॉईनिंग कराल तर तुम्हाला एक डबलचं बेडशीट इथे मिळते आणि 10,000चा कॅशबॅक तुम्हाला रिटर्न मिळतोय. त्यानंतर तुम्ही 1,060चं जॉईनिंग इथे कराल तर 2 पॅकेट सॅनिटरी पॅड आणि 1,000चा कॅशबॅक नॉन ब्रँडचा आणि 1,000चा ब्रँड कॅशबॅक तुम्हाला इथे कंपनी देते. म्हणजे 1,060 मध्ये तुम्हाला 2,000चा कॅशबॅक प्लस तुम्हाला 2 सॅनिटरी पॅडचे बॉक्स इथे मिळत आहेत. यानंतर 1,049 रुपयाचं जॉईनिंग तुमचं असेल तर एक ब्रेसलेट किंवा एक कडा आणि 1,000चा कॅशबॅक तुम्हाला मिळतोय. सो थोडा फोकस करण्यासारखी गोष्ट आहे की जेवढं आपण जॉईनिंग प्रोसेसला इन्कम लावतोय त्यापेक्षा खूप वेगळं किंवा खूप जास्त आपल्याला इथून मिळत असतं. जर तुम्ही सरासरी 1,000 इथे गुंतवले तर तुम्हाला 1,000च्या बदल्यात 2,000 कॅशबॅक इथे मिळतोय आणि प्लस तुम्हाला 60 रुपये एक्स्ट्रा फक्त 2 सेंटरचे पॉइंट फ्री मध्ये मिळतात. खूप सारा इथे फायदा आहे. तुमचं काही इथे लॉस होत नाही आणि जो कॅशबॅक तुम्हाला रिटर्न मिळतोय तो तुम्ही कुठे आणि कसा यूज करू शकता तेही तुम्हाला नेक्स्ट मीटिंग मध्ये व्यवस्थित सांगितलं जाईल. तर ई कॉमर्स प्रोडक्ट प्लस MLM कंपनीचे हे आपले जे काही प्रोडक्ट आहे हे तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला कंपनी कुठे फोर्स करत नाही. बट जर एखाद्या गोष्टींची तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही इथून त्या गोष्टी घेऊ शकाल आणि तेही इझिली. जो आपल्याकडे कॅशबॅक कंपनीने रिटर्न दिलेला असतो
तो कॅशबॅक यूज करून तुम्ही कोणतेही इथून प्रोडक्ट घ्याल आणि त्या प्रत्येक प्रोडक्ट वरती 100 रुपये मायनस कंपनी करत असते. म्हणजे तुम्हाला एखादा प्रोडक्ट 500 रुपये ऐवजी फक्त 400 रुपये इथे मिळणार असं. तर आपल्याकडे इथं नेक्स्ट स्लाइड मध्ये डायरेक्ट इन्कम आपण बघू शकताय. जे आदल्या साइड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं ते मी शॉर्ट मध्ये सांगितलं होतं. आता इथे आपण लॉंग मध्ये सांगूया आपल्याला इन्कम इथे कसा मिळत असतो. तर रेफर इन्कम आपल्याला 100 रुपये अनलिमिटेड मिळत असतो. म्हणजे इथे कोणत्याही गोष्टीला लिमिट नाहीये. तुम्ही कितीही जॉईनिंग करा किंवा कितीही टीम मोठी करा किंवा तुम्ही कितीही मॅचिंग इन्कम करा. इथे कुठेही तुम्हाला इन्कम घेण्यासाठी लिमिट नाहीये. अनलिमिटेड तुम्हाला रेफर इन्कम हा 100 रुपये तुम्हाला दिला जाईल आणि हे तुमच्या हातात असतं की आपण इथून किती इन्कम करायचा असो. तर रॉयल्टी इन्कम हा रॉयल्टी इन्कमचा असा एक भाग आहे की जो आपल्या इंडियन कंपनीमध्ये फर्स्ट लेवलवर म्हणजे फर्स्ट कंपनी अशी आहे की रॉयल्टी इथे आपल्याला दिली जाते. तर आपण ज्यावेळेस कंपनी सोबत आयडी ने ऍक्टिव्हेशन करू त्यावेळेस कंपनी आपल्याला रॉयल्टी स्टार्ट करत असते आणि ही रॉयल्टी आपल्याला 10,000 पर्यंत ही रॉयल्टी आपल्याला कंपनी देणार असते. रॉयल्टीचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळेस जेवढं टर्नओव्हर कंपनीचं होतं जेवढं प्रॉफिट कंपनीला होईल त्यातले 5% कंपनी आपल्याला डेलीला इथे रिटर्न देत असते. यानंतर बायनरी इन्कम हा 200 रुपये डेली क्लॅपिंग आपल्याला 400 रुपये इथे दाखवलाय. म्हणजे बायनरी मॅचिंग इन्कम जशी आपली टीम बिल्ड होते त्याप्रमाणे बायनरी आपल्याला 200 रुपये मॅचिंग मिळत असतो. असं अनलिमिटेड इन्कम आपण 4,000 पर्यंत एका आयडी वर घेऊ शकतो. म्हणजे जर आपण 3 आयडी वर काम स्टार्टअप केलं असेल तर 3 आयडी मुळे आपल्याला रॉयल्टी ह्याच्यात चालू झालेली असेल आणि एका आयडी वर 4,000 म्हणाल तर तुम्ही 3 आयडी वर डेलीला 12,000 रुपये इथून घेऊ शकाल. नेक्स्ट स्लाइड आपण रिपर्चेस इन्कम इथे बघू शकतोय. सेल रिपर्चेस 1% इन्स्टेड डिस्काउंट नो क्लॅपिंग. तुम्ही प्रत्येक वेळेस इथून खरेदी कराल तरी तुम्हाला 1% ही कंपनी रिटर्न देत असते आणि इथे तुम्हाला फोर्स केलेला नाही. 1% फ्रॉम डायरेक्ट स्पॉन्सर रिपर्चेस फ्रॉम ब्रँड पोर्टल नो क्लॅपिंग अनलिमिटेड इन्कम. इथे कोणत्याही रिपर्चेसला किंवा कोणत्याही शॉपिंगला तुम्हाला लिमिट नाही. तुम्ही कितीही खरेदी इथून करू शकता. पण प्रत्येक खरेदीवर तुम्हाला 1% हा तुमच्याकडे येत असतो. तुमच्या टीमने जरी इथून वर्किंग केलं किंवा टीमनेही तुम्ही इथून शॉपिंग केली तरी तुम्हाला टीमचा 1% वरती रिपर्चेस मध्ये येत असतो. तर प्रूफ ऑफ टीम तर पॉवर आपली टीमची कशी असते तर इथे तुम्ही स्लाइड मध्ये बघू शकताय. तर पॉवर टीमची आपण 200 ते 4,000 पर्यंत कशी असते. तुम्ही 200 रुपयापासून स्टार्टअप केलं तरी 4,000 पर्यंत इन्कम तुम्हाला कसा मिळू शकतो. तर आपण इथे स्लाइडने बघू शकतोय. 1 पर्सनच्या अंडरमध्ये 1 A आणि B इथे पर्सन आहेत. पण मी असं म्हणेल की 1 आयडी आणि त्याच्या खाली A आणि B ही तुमची स्वतःची आयडी असेल तर तुम्हाला कंपनीने 200 रुपये इथे दिलेले असतात. पुढे C आणि D, E आणि F. तर ह्या जर तुम्ही एका आयडीच्या अंडरमध्ये 3 आयडीने काम स्टार्टअप केलं तर तुम्हाला 200 ऐवजी 600 रुपये मॅचिंग इन्कम येत असतो आणि इथे 400 ऐवजी 1,200 रुपये इन्कम तुम्हाला येणार असतो. कारण जर 3 आयडीने काम स्टार्टअप केलं तर ज्या पर्सनने तुमच्याकडे आयडी जॉईनिंग केली त्यांनाही तुम्हाला फायदा होत असतो. कारण तिथे रॉयल्टी तुम्हाला स्टार्ट झालेली असते आणि प्लस तुम्हाला इथे वरती इन्कम येणार आहे. पण त्यांच्यामध्ये जेवढ्या लोकांनी जॉईनिंग केलं त्या प्रत्येक लोकांना इन्कम इथून इझिली मिळत असतो. अनलिमिटेड तुम्ही 4,000 रुपये एका आयडीला तर 3 आयडीला 3,60,000 इझिली इथून मंथली घेऊ शकता. हेही आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं. यानंतर तुम्ही ही कंपनी आपली बघू शकताय. वर्क कंपनी अटॅच विथ मल्टिप्लाय ब्रँड. तर मल्टिप्लाय ब्रँड म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट आपल्या ब्रँडचं असणार आहे. या सगळ्या कंपन्या आपल्या कंपनी सोबत जॉईनिंग आहेत आणि या प्रत्येक कंपनीचं प्रॉडक्ट ब्रँड प्रोडक्ट आपल्याकडे या V1 मार्टच्या कन्सेप्ट मधून तुम्हाला मिळणार आहेत. 5 लाख प्रोडक्ट पैकी तुम्ही कोणतंही प्रोडक्ट कधीही कुठेही घ्यायचं असेल तर कोणत्याही ऍड्रेसवर तुम्हाला पाहिजे असेल तर फ्री डिलिव्हरी. 500 रुपयाच्या नंतरच्या कोणत्याही प्रोडक्टला आपल्याला डिलिव्हरी चार्ज लागत नाही. फ्री डिलिव्हरी तुम्हाला इथे प्रोडक्ट हे मिळणार असं प्लस 100 रुपये मायनसने. सो खूप सारा फायदा आपल्याला इथे मिळतो. तर ऑनलाईन शॉपिंग तुम्ही इथून कराल तर खूप सारा फायदा तुम्हाला इथून झालेला असतो. तुम्ही नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू शकताय की 0 फोर्स सेलिंग आपल्याला या कंपनीमध्ये जॉईनिंग
करण्यासाठी किंवा जॉईनिंग झाल्यानंतर कोणते प्रॉडक्ट घेण्यासाठी फोर्स केलेला नाहीये. प्रत्येक ₹500 प्रॉडक्ट मागे आपल्याला डिलिव्हरी चार्ज लागणार नाहीये. 500च्या आतमध्ये जेही प्रॉडक्ट असेल त्याला तुम्हाला डिलिव्हरी चार्ज द्यावा लागेल. ₹300च्या वरच्या प्रॉडक्ट मागे तुम्हाला ₹100 मायनस होणार आहेत. तर इथे काही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची वाट बघायची गरज नाही. कोणतेही प्रॉडक्ट तुम्हाला कधी घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रॉडक्टची गरज असेल, त्यावेळेस तुम्ही ई-कॉमर्स या सर्व्हिस कंपनीमधून कधीही प्रॉडक्ट परचेस करू शकता. ड्रीम कंडिशन इथे काही आहेत, तर प्रत्येक कंपनीमध्ये काही कंडिशन असतात. तर आपल्याकडे अशा कंडिशन आहेत, की आपण गव्हर्नर अप्रोच असल्यामुळे आपण 2% हे गव्हर्नरला पेमेंट देत असतो आणि 5% ॲडमिन चार्ज आपल्याकडे जात असतो कंपनीकडे. त्यानंतर एका पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल वरती आपल्याला 3 आयडी इझिली आपण इथून जॉइनिंग करू शकतो आणि रॉयल्टीसाठी आपल्याला डेली आपली आयडी ओपन करणं इम्पॉर्टंट असतं. ओके. सो हे आपले कंपनीचे ओनर एम-डी विकास चौधरी सर, ज्यांनी ही कंपनी इथे उभी केली. कारण खूप साऱ्या मार्केटमध्ये प्रॉडक्टच्या कंपन्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. खूप सारे लोक प्रॉडक्टवरती काम करतात. प्रत्येक वेळेस त्यांना मंथली काही ना काही प्रॉडक्ट खरेदी करावं लागतं. पी-व्ही करावे लागतात आणि ते प्रॉडक्ट इतरांना परचेस करावं लागतं. त्यावेळेस कुठे त्यांना इन्कम थोडाफार येत असतो. बट अशा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये फ्रॉड होत आहे आणि झालं सुद्धा आहे. सो यातून काहीतरी वेगळं करण्यासाठी एम-डी विकास चौधरी सर यांनी अशी एक कन्सेप्ट सुरू केली आहे, की ते कोणाचाही फ्रॉडिंग होणार नाही, कोणाचाही इथे लॉस होणार नाहीये आणि तुम्हाला आमचं प्रॉडक्ट घ्या किंवा या प्रॉडक्टचा डेमो दाखवून कोणालाही प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी कन्व्हिन्स करावं लागणार नाहीये. सो इट्स व्हेरी बेस्ट. कारण खूप सारे लोक असे असतात की त्यांना कन्व्हिन्स करायला आवडत नाही, कोणाला जबरदस्ती करायला आवडत नाही आणि प्रॉडक्टवर काम करत आहे, पण ते प्रॉडक्ट जर फ्रॉड निघालं, फेक निघालं, तर त्यामुळे जी इमेज खराब होती. तर इमेज खराब झाल्यानंतरचा जो मानसिक ताण असतो तो सहन होण्यासारखा नसतो. तर खूप साऱ्या गोष्टी यांच्यासोबतही झाल्या होत्या आणि आपल्यासोबतही झालेल्या असतात किंवा झालेल्या असतीलही. या सगळ्यातून एक नवा विचार यांनी उभा केलाय आणि त्यामुळे आपली ही कंपनी त्यांनी निर्माण केली आहे. यामध्ये खूप साऱ्या लोकांना इझिली ते जॉइनिंग आपण करू शकतो. कारण प्रत्येक पॉइंट असा आहे की सर्वसाधारण लोकांसाठी हा खूप बेस्ट प्रकारे यूज होण्यासारखा आहे आणि प्रत्येकाला इथून बेस्ट प्रकारे इन्कम मिळू शकतो. सो हे इथे टॉप लीडर असे आहेत की इथे 70 लाखापर्यंत पेक्षा जास्त इन्कम इथून घेतला आहे आणि खूप सारे म्हणजे 1.5 लाखाच्या वरती आपल्याकडे अशी लोकांची टीम आपल्याकडे झाली आहे. फक्त 2 वर्षात जर एवढी आपली अचिव्हमेंट कंपनीची होत असेल, तर कंपनीची पॉवर तुम्ही बघू शकताय. खूप साऱ्या कंपनीमध्ये काम वर्किंग केल्यानंतर इथे या लोकांनी जॉइनिंग करून अगदी 1 ते 2 वर्षामध्ये एवढा सारा इन्कम घेतला आहे. तर तुम्ही इथे जे सगळे पर्सन हे जे लीडर दिसतात ते सगळे टॉप लीडर आहेत. त्यांनी खूप लाखो रुपयांचा इन्कम इथून घेतला आहे. आणि लेडीज सुद्धा इथे खूप छान प्रकारच्या इन्कम इथे घेत आहात. तर इझिली आपण हा प्लॅनिंग शेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण सेलिब्रिटी सुद्धा कोणत्या ना कोणत्या ऍडव्हर्टाईज वरती काम करत असतात आणि तिथून इन्कम करत असतात. पण ते ऍडव्हर्टाईज करणारे प्रोडक्ट ते यूज करत असतीलच असं नाही. कारण इझिली एवढं सगळं काही इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा ते पॉसिबल आहेत असं दाखवतात आणि समोरच्यांना फेक गोष्टी यूज करण्यासाठी सांगतात. पण आपल्या या कंपनीमध्ये असं काही नाहीये. सो माझी ही टीम इथे बघू शकताय आणि माझ्या टीम मध्ये एवढे सारे पर्सन आहेत जे सिल्वर लेवल आता झालेले आहेत. सो माझे न्यू जॉईनिंग आहे, पण मलाही प्रॉडक्ट वरती काम करायचं नव्हतं. प्रॉडक्ट वर एकदा इमेज खराब झाली की कुठे तोंड दाखवायची सोय राहत नाही. सो यामुळे ही कन्सेप्ट अशी खूप बेस्ट आहे की सर्वसाधारण लोकांना इझिली जॉईनिंग ही होईल आणि त्यांची टीम ही होईल, प्लस त्यांना फायदाही होईल. या गोष्टीचा विचार करून मी इथून या गोष्टीला, या कन्सेप्टला जॉईनिंग केलं होतं आणि मी खूप सारा बेस्ट प्रकारचा इन्कम इथून घेतलाय. सो थँक यू सो मच. हा जो प्लॅन आहे, ही जी कन्सेप्ट आहे, तर नक्कीच मला आवडली असेल. बट काही क्वेश्चन असतील तर मला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा किंवा